हॅलो. हॅलो. काहीतरी बोला. बर. काहीतरी मी खूप सारं बोलते. सुरू झाल्या. जय हिंद. जय हिंद ऑल. हॅलो. जय हिंद. हाय. हॅलो. सो ब्युटिफुल पिक. कोणता पिक? जय हिंद. गुड नाईट. रात्र कोणाची झाली काय माहित. सुट्टी नाहीये मला. जायचंय परत ड्युटीवर. घरी आली थोड्या वेळासाठी. बोर होते मला. म्हणून म्हटलं चला बोलू तुमच्या सोबत. हेलो. टाइम कुछ नहीं, मैं बैठी हूँ अभी घर पे. जाने का है ऑफिस. थैंक यू. मी एकदम ठीक आहे. मस्त एकदम. मस्तच राहायचं असतं आयुष्यात. किती प्रॉब्लेम असो, किती आपल्याला एकटं वाटलं तरी आपण चांगलं राहायचं. जालन्यालाच आहे. नमस्कार. हाय. हॅलो. जय हिंद. मल्याळम प्लीज. इथे हिंदीचे वांदे ना म्हणतो, मल्याळम बोला. मी काळजी घेते. येस. गुड जॉब. कशासाठी? आज खूप मस्त दिसत आहे. आज मी फिल्टर यूज केलंय. म्हणजे मी शिकले आज ते, मला माहिती नव्हतं. मी आज सहज म्हटलं ट्राय करायच्यात काहीतरी दिसतंय ऑप्शन. मग केलं ट्राय. म्हटलं कडे बरं दिसतंय आपण आज. सब ठीक है. मैं भी अच्छी हूँ, घर वाले भी अच्छे हैं, सब अच्छे हैं. तुमच्या सर्वांचं एवढं प्रेम आहे तर मला नाही वाटत मी लवकर वर जाईल. आणि लोक लवकर मरत नाही असं म्हणतात. हॅलो. थँक यू मॅम. ट्राय इंग्लिश. बरं. आवाज येत नाही का? जेवण नाही केलं मी आज, त्याच्यामुळे आवाज कमी झाला वाटतं. नहीं, मैं किसी को ऐड नहीं करूंगी. बाकी लोग गुस्सा हो जाएंगे फिर एक को ऐड किया तो. इसलिए कोई ऐड नहीं होगा, सिर्फ मैं बात करूंगी, आप लोग सुनोगे और देखोगे. ओके. मॅम हमें भी थोडी गाईडन्स हो. ओके. कशाचं गायडन्स करू आता? काय तेच तेच प्रत्येक वेळेस गाईड करा गाईड करा, नको वाटतं मला. थँक्यू मोनाली. थँक्यू अर्चना. नको आता, मला भूक नाहीये. बर्थडे नाहीये पप्पू, बर्थडे 1 मार्चला झालाय. उगच माझं महिन्यातून 4 वेळेस बर्थडे नका करत जाऊ. कोणी पण कुठेतरी पोस्ट टाकून देतं आणि लोक मला फोन करतात, मॅडम हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. एक तर गिफ्ट पण नाही पाठवत. नुसतंच हात बर्थडे. कोरोनाची अवस्था सगळीकडे सारखीच आहे. जालना काही मंगळवार नाही, पृथ्वीवरच आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडे जसा तसाच आमच्याकडं. अरे मैम हिंदी या इंग्लिश में बोलो. इंग्लिश में तो नहीं बोलूंगी, हिंदी में बोलती हूँ थोड़ा थोड़ा.
ओके ओके, लॉकडाऊन आहे. हा, पता आहे. पहिले पार्टी, वा हुशार. म्हणजे पार्टी घेणार तुम्ही आणि नंतर झालं. ऐसा नहीं चलेगा. ऐसा नहीं चलेगा. परतूरला कशाला आता? जाऊ द्या ना आता मला जालना सोडून. बदली होणार आहे आता माझी. आता भरपूर झालं जालन्याला. मी काय लय लाडायची काय? मला जालन्यालाच सोडतील का? नाही ना रोहन, मला इंग्लिश नाही येत. मराठीत बोललेलं कळत नाही का तुला? इंग्लिश मध्ये सांगू का? पियुष बर्थडे नाहीये माझा. पोलीस स्टेशनला ड्युटी नाही आहे, एसपी ऑफिसला आहे. मी ब्रेक घेतलाय, लंच ब्रेक साठी घरी आली आहे. सो मला थोडं बोर होत होतं. म्हटलं चला आपण लाईव्ह येऊ. हाँ, हिंदी में बोलो. ओके. काय करावं या हिंदीवाल्यांचं? मला वाटतं इन्स्टाने अशी ट्रान्सलेशन सुविधा करावी. ज्याला इंग्लिश वाटलं त्यानं इंग्लिशचं बटन दाबायचं आणि ऐकायचं तिकडं. ज्याला हिंदीतून ऐकायचं असलं, ज्याला मल्याळम, सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि माझा पण होईल. बरोबर आहे ना? माझं गाव किती वेळेस सांगू? असे कसे फॅन आहे तुम्ही? माझं गाव विसरून जात्या. मुक्काम पोस्ट रेल, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद, ड्युटीला जालना जिल्ह्यामध्ये. ओके, समजलं सगळ्यांना? राहुल म्हणतो तू बोलू नको माझ्याशी. ओके. मी बोलत नाही, तू ऐक फक्त. एवढे लोक लाईव्ह होते. मी तर आज टाकलं पण नव्हतं का मी लाईव्ह येणार आहे म्हणून. तरी पण इतके सारे लोक आले लगेच. थँक्यू. बदली कुठे होणार तुमची? आयजी सरला माहित असेल. माहिती नाही आता कुठं होईल. जिकडं होईल तिकडं जायचं, आहे की नाही? कुठं पण ड्युटी करायची. लय लोड नाही घेत मी. जय शिवराय. काश्मीरला जाऊ. बर, आता मला महाराष्ट्र पोलीस सोडून काश्मीरला घेतील. काही पण. एमपीएससी बद्दल थोडी माहिती द्या. आतापर्यंत किती वेळेस दिली मी? 100 वेळेस दिली असेल. अभ्यास करायचा आपला आपला, माहिती काय द्यायची त्याच्यात? आपला अभ्यास करायचा मस्त. कोणी माहिती देऊन, मोटिवेट करून, गाईड करून काही नसतं. सगळं आपल्या स्वतःला करावं लागतं. ती करायची इच्छाशक्ती आपल्यामध्ये पाहिजे. दुसरा मला सांगल, दुसरा मला मोटिवेट करल, तेव्हाच मी करेल. फायदा नाही याच्यामध्ये, टाइमपास आहे. बरोबर आहे का? तुम्हाला बघण्यासाठी काही पण मॅम. बरं. आय एम इन कर्नाटका. नैना होता का नयन होता का? मी येतो दुपारी. तिकडेच राहतो, कशाला येतो? मी औरंगाबादची. किती वेळेस सांगायचं? असे कसे फॅन आहे तुम्ही? तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगावं लागतं मी कुठली आहे, माझं गाव कोणतं, तालुका कोणता, सगळं माहिती पाहिजे तुम्हाला. ऐकी नाही दुर्गा, माहिती पाहिजे ना सगळ्यांना. अरे बाप, ड्युटी जालना जिल्ह्यात आहे. जालना जिल्हा, औरंगाबादच्या बाजूला जालना जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात माझी ड्युटी आहे. ओके. जय हिंद. अनुश्री, माझ्या लग्नाच्या का बरं तू मागं लागली? होईन जेव्हा व्हायचं तेव्हा. एक तर पोरं भेटाना,
चांगले चांगले. जळगावला येऊ का पोस्टिंग घेऊन? बर, जळगावला पण होईनच कधीतरी भविष्यात, जगले वाचले मी तर. थँक्यू सानिका. हॅलो. मला अजिबात जे बी म्हणायची लाज वाटत नाही, मी एनी टाइम जे बी म्हणते. कोण होता तो? ठाणे ग्रामीणला या. बरोबर बरोबर बरोबर. थँक्यू. रोहित, तू जास्त लोड नको घेऊ. वाशिम जिल्ह्यात. बर, माझं गाव हिंगोली आहे. बर, बारामतीला या. ओके. तर एकाच वेळेला मी इतक्या ठिकाणी नाही फिरू शकत ना. पोलीस डिपार्टमेंट मध्ये मी तर हळूहळू सगळीकडे बदली होईल 4-4 वर्षांनी. ते पण तोपर्यंत जर मी जगले तर. माणसाचा काय भरोसा नाही घडीचा. त्यातल्या त्यात कडू काळाचे दिवस सुरू आहे. तसं वॅक्सिन घेतलंय आपण 2. टेन्शन नाही आता. त्यानंतर जर पत्ता काढला तर समजायचं आपले दिवस एवढेच होते. पाऊस पडून गेलाय थोडा वेळ पूर्वी आणि आता भळाले. पर्सनल SMS मला कोणाचेच दिसत नाही. त्याच्यामुळं वाईट वाटून नाही घ्यायचं की मॅडमने रिप्लाय केला नाही म्हणून. मला कोणाचेच मेसेज दिसत नाही. डोळे लालच असतात माझ्या. झोपेचा काही प्रश्न नाहीये. काय म्हणते गायत्री? आता तुम्ही कुठे आहात? आता मी क्वार्टरला आहे माझ्या. सगळ्यांसंग बोलते ना मी. तर काय एकट्यासोबत थोडीच बोलते कोणासोबत. एक कॉमेंट ऑफचा ऑप्शन बघावं लागेल मला. काही जण रुसून जातात त्यांचा मेसेज बघितला नाही, त्यांना रिप्लाय नाही केला तर. अरे, संख्या वाढली. बरं, शिर्डीला. ओके आवी, बघू शिर्डीला कधी भेटती पोस्टिंग. मॅम, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. ओके माही, थँक्यू. तुम्ही सगळेच फॅन आहे, मोठे छोटे काही नाही आहे. बरे, मोठे तर मोठे. मोबाईल नंबर कशाला पाहिजे? एवढं मी डायरेक्ट लाईव्ह येऊन बोलते. कॉल केल्यावर व्यवस्थित बोलत नाही मी. म्हणजे खूप अननोन नंबर कॉल करतात विनाकारण, काम नसताना. सो मग थोडं रुडली बोललं जातं आणि समोरच्याला गैरसमज होतो. त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना, लाईव्ह मी चांगलं बोलते. उलट मोबाईल नंबर कोणालाच मिळणार नाही ना. मी व्हॉट्सअप यूज करत ना, मी टेलिकॉल करते जास्त. सो काही फायदा होणार नाही. नंबर तुम्ही मिळवला तरी पण मी तर देणारच नाही. तुम्ही मिळवला तरी काही फायदा नाही होणार. उलट मी तुम्हाला रिलॅक्स मध्ये बोलते आता. असं मी जास्त म्हणजे येतात, खूप कॉल येतात, पण मोस्ट ऑफ दी लोक ना कारण नसताना फोन करतात. काही म्हणजे तुम्ही कुठे आहे, तुम्ही जेवल्या का, तुम्ही झोपल्या का, असले फालतू प्रश्न मग मला इरिटेट होतं. खरंच इमर्जन्सी आहे, काहीतरी विचारायचं आहे किंवा काही अडचण आहे तर मग काही नाही. विनाकारण स्कूल आणि कॉलेजचे स्टुडंट मग इरिटेट होतं, आहे की नाही. आणि दिवसातून असं नाही ना एकच कॉल आला बुवा आणि त्याच्यासोबत आपण छान प्रेमाने बोलू. खूप सारे कॉल्स येतात, असं होऊन जातं. सो हा, बर.
मी जालना जिल्ह्यामध्ये आहे ड्युटीला. सिटी नाही म्हणता येणार, ग्रामीण भाग आहे. हो मॅम, मुद्दाम करतात. बरोबर ना, सगळे मुद्दाम करतात. सो मग मला नाही आवडत. विट्याला कधी येणार? थँक्यू. पर कुछ हिंदी बोलो क्या? हाँ ओके, बोलो. कैसे कैसे हो आप लोग, हिंदी वाले, आउट ऑफ स्टेट वाले? मैं अच्छी हूँ, ठीक हूँ. मैं औरंगाबाद से हूँ. मैं जालना में रहती हूँ. जालना में ड्यूटी शुरू हुई मेरी. आप सब लोग अच्छे होंगे. मला 3 वर्ष लागले होते मला पोस्ट मिळवायला. पुणेला कधी येणार? पुणेला 2-3 दिवसात यायचा प्लॅन सुरू आहे, एक इन्व्हेस्टिगेशन साठी, बट फिक्स नाहीये. पण कोणाला भेटणार आणि भेटता नाही येणार, सध्या लॉकडाऊन सुरू आहे. जय हिंद. तेच सांगितलं मी, पुण्याला 2-4 दिवसांनी येणार आहे, बट फिक्स नाहीये. हा, मराठीत छान येतं मला बोलता, ते माहिती मला. आपली मराठी. परभणीला कधी भेट देणार? जेव्हा लॉकडाऊन संपल, जेव्हा पहिल्यासारखी पूर्वस्थिती होईल आणि काही प्रोग्राम असेल, तेव्हा येईल मी. हा, हिंगोलीला पण येईल, मुंबईला पण येईल, कोल्हापूरला पण, सगळीकडे फिरते मी पूर्ण महाराष्ट्रात. मला एक हेलिकॉप्टर द्या तुम्ही सगळी मिळून घेऊन. मी फिरत जाईन सुट्टीच्या दिवशी डोंगरा, एक 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 जिल्ह्यात. हेलिकॉप्टरच्या ऐवजी विमान पण चालत. प्लीज हिंदी लँग्वेज में. हो, मग मराठीत मी ग्रामीण शब्दच वापरणार ना, मी ग्रामीण भागातलीच आहे ना. आता जर मी गावामध्ये राहिलीये, त्याच्या त्यात पोस्टिंग पण गाव साईडला आहे, तर ग्रामीण भाषाच येणार. तुम्हाला समजते ना भाषा, बस झालं. लय शुद्ध नाही आवडत मला, वेळ पाहून बोलते मी बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, भाषेला महत्व नसतं. तुमचं नॉलेज, तुमचा स्वभाव, तुमची पर्सनॅलिटी, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. भाषा, लँग्वेज जी म्हणतो आपण, हे फक्त आपले विचार व्यक्त करण्याचं माध्यम आहे. तुमच्यापर्यंत माझे विचार पोहोचताय, तेवढंच महत्वाचं. मग भाषा इंग्लिश असो, मराठी असो, ग्रामीण असो, शहरी असो, शुद्ध असो, काय फरक पडतो? मॅडम बंदूक कुठे आहे? बंदूक, बंदूक नाही म्हणत त्याला. हा, म्हणतात बंदूक, समजा पिस्टल. पिस्टल प्रकारे भरपूर. माझं पिस्टल जमा केली मी. हो, मराठीच. मराठी सगळ्यात पहिले मराठी. महाराष्ट्रात राहतो ना आपण, मग मराठीच. जळगावला आले होते मी एकदा. मला वाटतं की जेव्हा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे, तेव्हा एक वेळेस आले होते मी तिकडे जळगावला एक्झाम द्यायला. चला, आता माझा टाइम झालाय ड्युटीला जायचा. मला परत युनिफॉर्म करायचा आहे, सो जाते मी. नाही, सुट्टी नाहीये आज. म्हणजे ऍक्च्युली माझी सुट्टी असते संडेला, पण 2 हप्त्यापासून संडेला ड्युटी लावताय, सो सुट्टी नाहीये. केस बद्दल बोलायचं आहे. ओके. अरे बाबा, गन रायफलचे प्रकार आहे वेगळे.
पिस्टल वेगळी, रिव्हॉल्वर वेगळी आणि रायफल वेगळे असतात. AK-47, AKM, इन्सास, कार्बाईन. जाऊन द्या, तुम्हाला काय फायदा सांगू. तुम्ही जेव्हा जाशान ट्रेनिंगला तेव्हा तुम्हाला कळेल सगळ्या. सो चला आता सगळ्यांनी काळजी घ्या. लॉकडाऊन सुरू, इथं घरातच असेल सगळे, बोर होत असेल म्हणून मी तुमच्यासाठी लाईव्ह आले होते. आणि जेव्हा व्हॅक्सिन सुरू होईल तेव्हा व्हॅक्सिन घेऊन टाकायच्या. आणि सध्या तर विनाकारण घराच्या बाहेर पडू नका गरज नसताना. मुलं काही ना काही कारण काढून बाहेर फिरत असतात. सो नका करू असं. सध्याच्या काळात आपला जीव महत्वाचा आहे, जीव वाचवायचा आहे आपल्याला. आपला जीव वाचला तरच भविष्यात आपल्याला काही करता येईल. त्याच्यामुळं स्वतःची काळजी घ्या सर्वांनी. अभ्यास करणाऱ्यांनी अभ्यास करा. शाळेतले विद्यार्थी तर मजेत आहे एक्झाम कॅन्सल झाल्यामुळे, सो त्यांना काही टेन्शन नाहीये. आणि आपल्या परिवाराची आणि स्वतःची काळजी घ्या. ओके, चला बाय, टेक केअर सगळ्यांना. बाय बाय बाय. जय भीम, जय शिवराय, जय हिंद. ओके, बाय.